मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघणार। सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। तर मुंबई महानगर प्रदेश तसेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष। भाजप दोन्ही शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार। बीएमसी निकालानंतर आज पहिल्यांदाच तीनही पक्षाचे नेते एकत्र येतील। केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त हे तीनही नेते एकत्र येणार। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या, तर काल कोकण भवनमध्ये गटस्थापनेच्या वेळेस सरिता म्हस्के गैरहजर होत्या। सरिता म्हस्के यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। महापौर पदासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। श्रीकांत शिंदेंची माहिती। तर 53 नगरसेवकांसह कोकण भवनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले। तिथली राजकीय परिस्थिती बघून स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल। संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे राज ठाकरेंकडून अधिकार आहेत, तर सत्तेतून बाहेर पडून लोकांची कामं करता येणार नाहीत म्हणून निर्णय घेतला। राजू पाटील यांच्याकडून स्पष्ट। केडीएमसीमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू। उद्धव ठाकरे देखील कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात। प्रवीण दरेकर यांच्याकडून टीका। तर मनसेच्या पाठिंब्याचं स्वागत। विधानसभेला देखील मनसे सोबत होतो। नवनाथ बन यांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या सेनेला पाठिंबा। ठाकरेंच्या सेनेचं सोबत आल्यास ठाकरेंची सेना जर का सोबत आली तर स्वागतच। शिवाय महापौर पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील। श्रीकांत शिंदेंची माहिती। 53 नगरसेवकांसह कोकण भवनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी, तर महापौर पदासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुरूच राहतील। किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत। भाजप 5 वर्ष महापौर पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम। तर मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा। सूत्रांची माहिती। मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेंना कोणी विचारत नाही। शिंदेंना दिल्लीमध्ये गुजरात्यांच्या पायाशी बसावं लागतंय। यापेक्षा अपमानास्पद काहीच नाहीये। संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतीये। समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। फडणवीसांचीही भेट घेणार असल्याची माहिती। लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं। सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय त्यांनी तपशील घ्यावा। महेश सावंतांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून महायुतीत वाद लावण्याचे प्रयत्न। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंचा आरोप। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळेंचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युती 24 तासात संपुष्टात। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने। तर सिल्लोडमध्ये स्वतंत्र लढणार आणि पैठणमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप उमेदवारांचे अर्ज। जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का। ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांचा पक्षाला जय महाराष्ट्र। तर राजेंद्र राठोड यांच्या मुलीला सत्तारांनी दिली जिल्हा परिषदेला उमेदवारी। मोनाली राठोड यांना आमखेडा या जिल्हा परिषदेच्या गटातून उमेदवारी। तर 4 दिवसांपूर्वीच पैठणचे दत्ता गोडले यांनी पक्ष सोडल्याची माहिती। मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचा मुलासह भाजपात प्रवेश। तर तानाजी सावंतांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेर गाव या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आहे। तानाजी सावंत यांना मोठा धक्का मानला जातोय। तर तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये आता पुतण्या धनंजय सावंत यांचे बंडही बघायला मिळत आहे। भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार आहे। घराणेशाहीचा आरोप होत असल्यानं पक्षादेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्याच्या भोरमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी उमेदवारी अर्ज भरला। तर उतरवली कारी या गटात स्वरूपा थोपटे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे अशी ही लढत असेल। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि वंचितची आघाडी। जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर आघाडी। काँग्रेसनं ठाकरे किंवा शरद पवार गटासोबत युती करणं हे टाळलं।
सोलापुरातील मोहोळमध्ये राजन पाटलांच्या मुलाचं उमेश पाटील यांना ओपन चॅलेंज. उमेश पाटील किंवा त्यांचे बंधू कोणीही उभे असेल तर त्यांना आमचा कार्यकर्ता चारी मुंड्या चीट करेल. भाजपच्या बाळराजे आणि अजिंक्य राणे पाटील यांच्याकडून चॅलेंज, तर भाजपचे उमेदवारी अर्ज देखील दाखल. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचंही कळतंय. तर 6 जिल्हा परिषद गटाकडून आणि 12 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांची डिपॉझिट जप्त. महापालिकेच्या 74 जागांसाठी 320 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं 316 उमेदवारांचा प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये सहभाग. कोल्हापुरातील गडिंग्लज आणि चंदगड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेण रायगड स्मार्ट सिटीसाठी एमओयू केले. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार. दावोसची गुंतवणूक ही बनवाबनवी आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली धूळफेक करत असल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप. तर दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणुकीच्या करारांची श्वेतपत्रिका काढा. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. मनसेच्या संदीप देशपांडे यांच्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद. कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज वाराणसी दौऱ्यावरती. हर्षवर्धन सपकाळ मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार. तर सपकाळांसह अतुल लोंढे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष यशपाल भिंगे आणि धनगर समाजाचे विविध पदाधिकारी पाहणी करण्यासाठी जाणार. राज्यातील 29 महापालिकांमधील नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार. तर दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावरती वार्षिक 1,37 लाखांच्या खर्चाची भर पडणार. तर 4 वर्षानंतर खर्चात वाढ. मानधन मोबाईल देयकांचाही यामध्ये भर पडणार असल्याची समोर. पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी यांची निवड. तर उपगटनेतेपदी नितीन वरडे यांची निवड. सर्व नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर बालानी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. धुळे दोंडाईचा पालिकेच्या विषय समित्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सुभद्रादेवी रावल यांची एकमतानं सभागृहात नेतेपदी निवड झाली आहे. नगराध्यक्ष नयनकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समित्यांची निवड झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावरती. संपूर्ण शहराचा AQI 125 वर पोहोचला. उपाययोजनांचा प्रभाव कमी होताच शहरातील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा मध्यम स्वरूपात आल्याचं समोर. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 3 महिने बंद. तर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार. राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त. अलिबागचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये दाखल. केतकीचा मळा गावातील आंबा उत्पादक गौरव पाटील यांना हंगामातील पहिली पेटी एपीएमसीमध्ये पाठवण्याचा मान. बेळगाव सीमा प्रश्नावरील सुनावणी स्थगित. सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी फक्त 2 न्यायाधीशांचं खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणी पुढील तारखेसाठी स्थगित केल्यानं आता मराठी भाषिकांची पुन्हा एकदा निराशा. माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट. पुण्याच्या खेडमध्ये कडूस या ठिकाणी धायवर शिवारामध्ये रात्री बिबट्याचा वावर. वनविभागानं अद्याप पिंजरे लावले नसल्यानं नागरिकांमध्ये रोष. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यामध्ये विमान आणि ट्रॅव्हल्सची तिकीटं महागली. पुणे आणि दिल्ली हा विमान प्रवासासाठी आता 12 ते 15,000 मोजावे लागत आहेत. पुण्यातून विदर्भ मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या खासगी बस तिकीट देखील वाढलेलं समोर येत आहे. पालघरमध्ये माकपचं आंदोलन स्थगित करण्यात जिल्हा प्रशासनाला यश. माकपच्या मागण्या 3 महिन्यात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. तर माकपच्या मागण्यांवरती निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केल्याची जिल्हाधिकारी इंदुराणी यांची माहिती. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं आयोजन. या महोत्सवामध्ये आगरी कोळी खाद्य संस्कृतीचं दर्शन 1 फेब्रुवारीपर्यंत घडणार आहे. ओशिवरा पोलिसांची रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण, पार्किंग आणि शेडवरती कारवाई. तर बीएमसी टीमसह पोलिसांची मोठी कारवाई. संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहिती समोर.
तरुणाकडून मध्यरात्री दुचाकीची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील धक्कादायक घटना समोर. पोलिसांनी आरोपीची परिसरातून धिंडही काढली. धुळ्यामध्ये 30,000ची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई. नगर रचना विभागातील 2 तर महसूल विभागातील एकाला अटक. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ. बदलापूर जवळच्या बेंडचीड भागात भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू. शेकडो झाडांची कत्तल करून जमीन भुईसपाट, तर खोदकामाविरोधात स्थानिक मात्र चांगलेच आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मला खूप आदर आहे. लवकरच चांगला करार होईल. शुल्कवाढीच्या धमक्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड. सेन्सेक्स 270 अंशांनी तर निफ्टी 75 अंशांनी घसरला. क्रेडिट कार्ड प्रमाणे यूपीआय ॲपमधून लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. संबंधित तारखेच्या आतमध्ये पेमेंट केल्यास या व्यवहारावरती कोणतंही शुल्क लागणार नाहीये. आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच ही प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत. बांगलादेशात अस्थिरता वाढली. भारताकडून नॉन फॅमिली पोस्टिंग ढाक्यासह प्रमुख शहरातील भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भारतात परतण्याचे आदेश. ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध. अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेच्या धोरणाचं उल्लंघन, तर रशियाचा अमेरिकेवरती गंभीर स्वरूपाचा आरोप. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.